सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी ग्रामीण के उम्मीदवार माननीय श्री शांताराम मोरे साहब के लिए विष्णु चंदे साहब व उनकी मिसेज और शांताराम मोरे साहब की मिसेज और भी आप देख सकते हैं बहुत सारे वहाँ पे नेतागण और महिलाओं के साथ साथ बहुत सारे लोग वहाँ पे उपस्थित थे जो उनके लिए प्रचार रैली निकाले हुए थे और घर घर जा कर के मोरे साहब का निशानी बता करके उन्हें चुनाव चिन्ह पे वोट करने के लिए कह रहे थे। तो चलिए हम सुनते हैं उनकी जुबानी कि वो लोग क्यों पसंद करते हैं माननीय श्री शांताराम मोरे साहब को। और चलिए हम आपको दिखा रहे हैं वहाँ का कुछ दृश्य। शांताराम मोरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मोदी सरकार, अरे महायुति सरकार, फिर एक बार महायुतीचा सरकार। मतदार बंधू आणि भगिनींनो, येत्या 20 तारखेला आपल्या हक्काच्या आणि हिताचं काम करणाऱ्या नेत्याला निवडून आणण्यासाठी सर, आज आप लोग कौन से ग्राम पंचायत में आए हैं प्रचार रैली के लिए और कैसा प्रतिसाद है? विधानसभा क्षेत्र के बोरोली जिला परिषद गट में अतकोली गांव में आए। कैसा प्रतिसाद है यहाँ का? या अतकोली गावामधून जिल्हा परिषद गट बोरिवली गट पूर्णपणे आमचा फिरून झालेला आहे। आता ग्रामपंचायत भादानीमधील अतकोली गावामध्ये आलेलो आहोत। या अतकोली गावातील खूप मोठ्या प्रमाणात सर्व नागरिक आणि सर्व गावातील ग्रामस्थ आमच्या बरोबर प्रचाराला फिरतायत। महायुतीचे सर्व कार्यकर्ते याच्यामध्ये सामील आहेत। महायुतीचे सर्व कार्यकर्ते त्याच्यामध्ये कुणबी सेना असेल, श्रमजीवी संघटना असेल, आरपीआय असेल, राष्ट्रवादी, भाजपा हे सगळ्या पक्षांचे मिळून आम्ही एकत्र याचा प्रचार करत आहोत। सर्व महिलांचा लाडकी बहीण योजनेमार्फत फार प्रतिसाद महिलांचा आहे की शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना दिलेली आहे, त्यामुळे मोरे साहेबांचा विजय हा प्रचंड बहुमताने होणार आहे, यात कुठली शंका नाही। सर्व पक्ष एकत्र एवढी मोठी आघाडी उघडलेली आहे की आपण आता किती जास्तीत जास्त मतांवर विजय घेतो हा फक्त राहिलेला विजय निश्चित झालेला आहे त्यांचा। ऐसा देखा जाए तो महाविकास आघाड़ी का जो है वो लोग लाडली बहन का जो है 3000 रुपया करने वाले हैं और 200 यूनिट फ्री देने वाले हैं। इस पे आपका क्या कहना है? तो सब जुमला है। अभी तक उनकी सरकार रही थी 2.5 साल, उस टाइम उन्होंने कुछ भी दिया नहीं, लाडली बहन को भी कुछ नहीं दिया और यूनिट भी कुछ नहीं बढ़ाया। मगर हम लोगों ने महायुति सरकार ने जब ये घोषणा कर दी और घोषणा नहीं कर दी वो तो प्रेजेंट करके उसके खाते में पैसा भेज दिया बहना के 3-3 महीने का 3 हफ्ता भेज दिया। और हमने काम जो आश्वासन देके काम किया है और ये करने का वादा कर रहे मगर कुछ भी नहीं करेंगे, ये तो उनका जमला है। हम लोग कर रहे हैं, हम लोग तो काम कर रहे हैं और आगे भी बढ़ा के देने वाले सब बहना हमारे साथ में। आपले उमेदवार कोण आहेत? शांताराम मोरे साहेब। आपण जेव्हा मतदान केंद्रात जाल तेव्हा 20 तारखेला आपली निशाणी आहे धनुष्यबाण। हा धनुष्यबाणावरच आपण बटन दाबायचं आणि मोरे साहेबांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचं। 3 नंबर सांगितलं 3 नंबरचं बटन। चला धन्यवाद। निकाल उनको अच्छा दिक्कत है।
ते 3,000 येते. एक आपल्या जवळचा माणूस आहे तो घाटात भिवंडीत राहतो. आपल्या माणसाचा विचार करायचा. क्या लाडली योजना का पैसा मिला क्या? हे तुम्हाला लाडली योजनेचा पैसा मिळाला ना? किती मिळाल? किती? 7,500 मिला क्या? एकदमच भेटले. किसको वोट करेगा अभी? धनुष्यबाण शिंदे साहेबांना, मोरे साहेबांना देऊन शिंदे साहेबांना. काल बोलले तुम्ही बाईट ना रे. मोरे साहेब आगे बढ़ो. मोरे साहेब आगे बढ़ो. महायुतीचा विजय असो. महायुतीचा विजय असो. शका प्रमुख हूँ. मेरे गांव में बहुत सालों से मतलब रास्ता नहीं था. माझ्या गावात बऱ्याच वर्षापासून रस्ता नव्हतं. नादुरुस्ती रस्ता होता. डांबरीकरण झालं. ते आमदार साहेबांनी निर्माणी करून आमच्यावरती कॅन्सल केलं. पुन्हा कॉन्क्रिटिंग करून दिलं. 4 कोटीचं रस्ते केलं. काही गोष्टी गावात म्हणजे पाण्याची योजना आहेत, आंतरिक रस्ते आहेत, तेही केल्यात. बाकी काम आता आचारसंहिता आहेत त्याच्यामुळे थांबले. भरपूर कामं केली. चांगले कोऑपरेटिव्ह आमच्या गावासाठी केलेले. सर आपके गांव में काम हुआ है क्या? हाँ हुआ है. किसने किया है? शांताराम मोरे से. कुछ समस्या है कि सब काम हो गया है? नहीं, काम हो गया. आप उन्हें पसंद करते हैं? वोट किसको करेंगे? शांताराम मोरे. निशानी क्या है? धनुष्यबाण. मैडम देखा जाए तो यहाँ हम आए हैं, लोगों से हमने बात किया तो भरपूर उन्होंने काम किया हुआ है. तो आप क्या चाहती हैं, किसको चुन करके आना चाहिए? कहना चाहेंगी कैसा व्यक्तित्व है शांताराम मोरे साहब का? यहाँ पे पूछने से पता चलता है कि उन्होंने भरपूर काम किया हुआ है. आपकी क्या राय है? त्यांनी आमच्या परिसरामध्ये तळागाळामध्ये जाऊन म्हणजे याच्या आधी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते नव्हते. आता घरोघरी पेवर ब्लॉक तर बसवलेले त्याशिवाय अंगणामध्येही पेवर ब्लॉक बसवलेत. म्हणजे असं वंचित कशालाही ठेवलं नाहीये. शिवाय हर घर नळ नळ म्हणजे नळ प्रत्येकाच्या दारामध्ये आणि प्रत्येक पिण्याची पाण्याची व्यवस्था ही सर्व गावामध्ये झालेली आहे. आणि जलपाणी जीवन योजना ही प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मॅडम ही राबवलेली योजना आहे. आणि हे सर्व जे केलं आहे ते आमदार शांताराम मोरेंनीच केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो की याच्या पुढची जी थोडीफार काही खेड्यापाड्यामध्ये थोडी काही प्रगती राहिलेली आहे ती त्यांच्यामुळेच भरून निघेल असं आम्हाला वाटतं. आणि तेच आमच्यासाठी निवडून आले पाहिजेत. तेच आमदार आम्हाला हवेत. शांताराम मोरे साहब बोला, मराठीत बोला. लाडली बहीण योजना. लाडली योजना का पैसा येतो क्या? कितना आला? अभी वोट किसको करना है? निशानी क्या है? निशानी मैडम शांताराम मोरे को ही चुनकर क्यों लाए जनता? आज जिल्हा परिषद बोरिवली गटामध्ये झूपाडा येथे प्रचार चालू आहे. तर आपले सर्व कार्यकर्ते तसेच प्रत्येक गावातील नागरिक, झूपाडा या गावातील नागरिक सुद्धा या प्रचारासाठी सतत सकाळपासून उभे आहेत. तरी मोरे साहेबांनी प्रत्येक गावामध्ये वाडा तालुका, भिवंडी ग्रामीण सर्वकडे कॉन्क्रिटीकरण रोड केलेले आहेत. सर्वकडे पाण्याची व्यवस्था आहे, पेवर ब्लॉकची व्यवस्था, हे सर्व रस्ते केलेले आहेत. आणि साहेब आपण बोलतो का एखादा पदाधिकारी वरच्या लेवलला जर गेला तर कुठेतरी कोणाला न हटकायचं असं कोणाचं तरी कार्य असतं. परंतु मोरे साहेबांचं कार्य अतिशय चांगलं आहे. मोरे साहेब प्रत्येकाला कोणालाही न डगमगता
प्रत्येकाला आवाज देणार. म्हणजे साहेबांची परिस्थिती काय आहे, साहेब अजून जमिनीवरच आहेत, वर गेलेले नाही आहेत. म्हणून मोरे साहेब आम्हाला पुन्हा आमदार हवेत आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सर्व वाडा तालुक्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व बहिणींना लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले आहेत. आणि योजना आगे भी चालू रहेगा. हाँ, चालू रहेगा. लाडकी बहीण योजना जर आता शिंदे सरकार पुन्हा येतील हे तर सर्वांना माहीतच आहे. सरकार पुन्हा आल्यानंतर लाडकी बहीण योजना साहेबांनी सांगितले 2000चे 3000 करील. म्हणून आपल्याला आमदार मोरे साहेबांना निवडून द्यायचे आहे आणि आपल्याला 3000चा लाभ घ्यायचा आहे. कारण प्रत्येक ठिकाणी महिलांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती डगमगलेली आहे, तरी सर्वकडे 3000 रुपयामध्ये महिला आपला घर खर्च सर्व भागवणार आहेत. म्हणूनच मी सांगते आपल्याला मोरे साहेबांना पुन्हा एकदा निवडून द्यायचं आहेच नक्कीच. मोरे साहेब हम तुम्हारे साथ हैं. मोरे साहेबांचा